गेले. समोर गेल्याच्या नंतर कमाल महाराजांच्या छोट्याशा बापाला बोलायला सुरुवात केली. संतोष भाऊ त्या ठिकाणी म्हणतायत की बाबा एक काम करा, आणखी एक पिशवी घ्या आणि त्या पिशवीमध्ये तलवार घ्या. अरे काय पागल झालास का? काय गुडघ्यात दिमाग आहे? अरे आतापर्यंत चोऱ्या करायचा म्हटलं, आता काय लोकांना मारायचा विचार आहे का? करायचं तरी काय? तर त्या ठिकाणी तात्या सांगितलं, म्हटले बाबा आपल्याला कोणाला मारायचं नाही, फक्त सोबत तर घ्या. 2 पिशव्या घेतल्या, एका पिशवीमध्ये तलवार टाकली माय, एक पिशवी रिकामी घेतली. राशनच्या दुकानाकडे गेलेले आहेत. तिथे गेल्याच्या नंतर पूर्वीचा काळ असा होता, मातीच्या भिंती राहायच्या, बरोबर आहे. आता झाली सिमेंट आली, वाळू आली, सगळं काही आलं. मजा आहे, मस्ती आहे, मस्त आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु पूर्वीचे मातीचे घर राहायचे. ते घर जर फोडायचं असेल तर पाणी टाकून काढावं लागायचं. पाणी टाकायचं उकरायचं, पाणी टाकायचं उकरायचं, पाणी टाकायचं उकरायचं. घंटाभर काम केलं माईलेकांनी. आणि भिंतीला असं छिद्र तयार केलेलं आहे. आणि छिद्र तयार केल्याच्या नंतर आता मात्र कमाल महाराजांनी मध्ये उडी मारली. माई बाप हो, मध्ये उडी मारली. आणि उडी मारल्याच्या नंतर 4 व्यक्तीला जेवढं अन्नधान्य लागतं तेवढंच अन्नधान्य भरलेलं आहे. आणि अन्नधान्य भरल्याच्या नंतर जी गाठोडं पिशवी बांधली होती ती पिशवी आता मात्र खिडकीच्या बाहेर फेकली. खिडकीच्या बाहेर फेकल्याबरोबर आता कबीरदास महाराजांनी आवाज दिला, अरे कमाला ये आता तू बाहेर. कमाल महाराजांनी पायाखाली एक वस्तू घेतलेली आहे. त्या वस्तूवरती उभे राहिले. मायबाप हो, अंतकरणाचे कान देऊन जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल, तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य येईल. एका खिडकी आहे, खिडकीच्या बाजूला काहीतरी पायाखाली वस्तू घेतलेली आहे. त्या वस्तूवरती कमाल महाराजांनी उभं राहावं आणि उभं राहिल्याच्या नंतर त्या खिडकीच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करावा. तितक्यात मात्र मायबाप हो, पायाखालच्या वस्तूचा आवाज आला. खडखड खडखड वाजलं. आणि वाजल्याबरोबर जो मालक होता तो मालक जागा झाला. ज्या दिशेने आवाज येतो त्या दिशेने धावत 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 निघाला. चोर 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 चोर. कोणीतरी गावामध्ये चोर आलाय, घरामध्ये घुसलाय म्हटल्याबरोबर हा मालक धावत 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 गेला. मायबाप हो, आता मात्र कमाल महाराज खिडकीच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मस्तक बाहेर गेलंय, डोकं बाहेर गेले, परंतु पाय मात्र मागे राहिले. ऐका ना, पाय मालकानं पकडले, मस्तक बापानं पकडलं. बाप बाहेर ओढतोय, कमाला ये बाहेर, ए कमाला अरे ये ना बाहेर. कमालदास महाराजांनी हळूच बोलायला सुरुवात केली. म्हटले बाबा माझे पाय मालकानं धरलेत, मालक मध्ये खेचतोय माझे पाय. अरे कमाला तसं करू नको, अरे बाहेर येण्याचा प्रयत्न कर, दंडाला धरावा, ओढण्याचा प्रयत्न करावा. परंतु कमाल मात्र बाहेर येऊ शकत नाही, कारण की मालकानं पाय धरलेत, मालक मध्ये ओढतोय, बापानं बाहेर ओढावं. अरे येणार रे, अरे येण्याचा प्रयत्न तरी कर, अरे ये ना. परंतु आता मात्र कमाल महाराज त्या खिडकीच्या बाहेर येऊ शकले नाही, त्या छिद्राच्या बाहेर येऊ शकले नाही. माई बाप हो, तेव्हा मात्र त्या छोट्याशा कमालाने बापाला बोलायला सुरुवात केलेली. म्हटले बाबा मी म्हटलं होतं तुम्हाला तलवार घ्या, बाबा काढा ती तलवार बाहेर. काय करायचं रे आता, काय मालकाला कापायचंय? नाही बाबा काढा तर तुम्ही खरंच बाहेर. ती तलवार बाहेर काढली माई बाप हो. आणि बाहेर काढल्याबरोबर त्या ठिकाणी आता मात्र त्या छोट्याशा कमालाने कबीरदास महाराजांना बोलायला सुरुवात केली. म्हटले बाबा
कमालाने सांगावं बापाला. हळूहळू टाळ टाळ हळू. बाबा अहो घ्या ती तलवार हातामध्ये आणि कापा माझं मस्तक. अरे बाळा काय बोलतोस तू? एका बापाला लेकाचं मस्तक कापायला लावतो? होणार नाही रे माझ्याच्यानं. बाबा हा जो चेहरा आहे ना, हा चेहरा, चेहऱ्यावरून माणसाची ओळख आहे. आणि हा चेहरा जर नाही पकडला गेला तर कोणी ओळखणार नाही की एका वारकऱ्याचं पोरग चोरी करायला आलंय. बाबा कापा ओ मस्तक. नको रे बाळा. अहो बाबा आता दुसरा पर्याय नाही बाबा. आपल्या वारकऱ्याला गाल गोट लागेल बाबा. कापा मस्तक. ऐका माया हो, त्या बापानं तलवार हातात घेतली आणि हातात घेतल्या बरोबर वर उचलली. कोणता जगाच्या पाठीवर बाप जन्माला आला की लेकाला कापेल? नाही कापू शकत. त्या सुद्धा बापाचा हात असा थरथर 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 कापत होता. धाडस केलं आणि धाडस करून तो हात वर गेलाय तलवारीचा. आणि कमालाने म्हणावा बाबा आता दुसरा आपल्याकडे उपाय नाहीये. कापा ना माझं मस्तक. म्हटल्या बरोबर माय बापो सबदिशी मस्तक कापलं. जमिनीवरती पडलं होतं. जमिनीवरती मस्तक पडलेलं आहे. रक्ताबंबाळ झालेलं आहे. कबीरदास महाराजांनी ते उचलावं. 2 पिशव्या होत्या ना माय, दुसऱ्या पिशवीमध्ये टाकलं मस्तक. तलवार टाकली. एका हातामध्ये अन्नधान्याची पिशवी आहे आणि दुसऱ्या हातामध्ये मात्र पोटचा गोळा आहे ना, त्याचं मस्तक आहे. 2 हातामध्ये पिशव्या घेतल्या. चालत 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 घराच्या दिशेनं आले. आणि घराच्या दिशेनं आल्याबरोबर त्या ठिकाणी ऐका ना, पत्नी होती अंगणामध्ये उभी. मालक दिसले. आनंद झाला. मालक अहो ज्या कामा करता गेलते ते काम झालं का? ती अन्नधान्याची पिशवी होती ना माय, पत्नीच्या हातामध्ये दिली. हो एकटेच दिसताय. कमाल कुठे कुठे माझं लेकरू? सांगा ना तुम्ही. दिसत नाही मागं कुठं? काय झालं माझ्या मुलाला? सांगा ना मला. दिसत नाहीये. दुसरी पिशवी घेतली माय आणि त्या बापानं त्या माईच्या हातात दिली. काय या पिशवीमध्ये? अहो अन्नधान्याची पिशवी तर माझ्याकडे दिली तुम्ही. आहे तरी काय या पिशवीमध्ये? घे आतल्या घरात घेऊन जा. आज्ञाधारक पत्नी होती. ती पिशवी घेतली, घरामध्ये घेऊन गेली. एक पिशवी रिकामी केली. दुसऱ्या पिशवीमध्ये काहीतरी जड लागतंय म्हणून बघितलं तर त्या पिशवीला रक्ताची धार लागली होती. उघडून पाहिलं माहिती आणि उघडून बघितल्या बरोबर त्या मायेनं टाहो फोडला. बाळा त्या मायला धरती माता सुद्धा जागा देत
या धर्ममंडपामध्ये प्रत्येक माईच्या डोळ्यात अश्रू लागलेत, धारा लागल्यात, धारा. एक सांगू बाबा, लेकानं बापाला खांद्यावर घेणं योग्य आहे, बरोबर आहे. लेकानं बापाला पाणी पाजणं योग्य आहे, परंतु बापानं लेकाला पाणी पाजावं चुकीचं आहे ना. ही घटना घडलीये, ऐका माया हो. ती माय रडत होती, आवाज काढला तिनं बाहेर, परंतु कबीरदास महाराजांनी आवाज दिला, ए चुप, रडू नको, डोळ्यातून अश्रूचा थेंब नाही आला पाहिजे. मालक, माझा 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवलेलं लेकरू मरण पावलो, तुम्ही म्हणताय की डोळ्यातून अश्रू नाही आला पाहिजे. अहो, काही जिवंत करू शकत नाही, रडून मोकळं तर होऊ द्या. रडू नको, तुला सांगितलं ना मी, डोळ्यातून अश्रूचा थेंब नाही आला पाहिजे. का मालक? अरे, उद्या आपल्या घरी वारकरी जेवायला येणार आहेत, आणि त्या वारकऱ्यांना जर लक्षात आलं की या घरात काहीतरी वाईट अपशब्द घडलाय, अपशकुन घडलेला आहे, सुतक पडेल आपल्या घरावरती, आपल्या घरचं वारकरी खाणार नाहीत, अगं उपवाशी जातील. अगं, एक वारकरी आपल्या घरून उपवाशी जाईल, रडायचं नाही. काय करू मालक? आतल्या घरात घेऊन जा. त्या मायनं ते लेकरू हातात घेतलं, आई ते मस्तक आतल्या रूम मध्ये घेऊन गेली, बाजेवरती टाकले, आणि बाजेवरती टाकल्याच्या नंतर त्या छोट्याशा लेकराच्या तोंडावरून असा हात फिरवावा, बाळा जागा होणार. अरे, 2 शब्द तरी मला बोल. मेलेला माणूस कधी बोलले नाही ना, कधी नाही बोलत, होत नाही. पांघरून टाकलं. सकाळ झाली, आणि सकाळ झाल्याच्या नंतर आता मात्र या मायनं पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केलाय. तो स्वयंपाक तयार केला, आणि स्वयंपाक तयार केल्याबरोबर 4 ताटं तयार केली. तितक्या 4 संत मंडळी घरी आली ज्ञानोबारायांसोबत. कबीरदास महाराजांनी समोर जावं, समोर गेल्याच्या नंतर पाट मांडलाय, ताट तयार केलं, पंचारती तयार केली, पाद्यपूजा झाली, पूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे. घरामध्ये बोलवलं, घरामध्ये बोलवल्याच्या नंतर जेवायला वाढलं, जेवायला वाढल्याबरोबर माय आता जेवायला सुरुवात केली. पोटभर जेवण केली, आणि पोटभर जेवण केल्याच्या नंतर आता मात्र त्या ठिकाणी ज्ञानोबाराय संतांना घेऊन बाहेर निघाले, म्हणजे पंढरीच्या दिशेनं. पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. जा 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 वेशीवरती त्यांनी एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं माय, हे जे मस्तक कापलं होतं ना, हेच धड तिथं लटकवलेलं होतं, बिना मस्तकाचं धड असं बांधलेलं होतं, आणि बांधलेल्या धडामध्ये गळ्यात पाटी लटकवली होती, ज्याचं त्यांनी घेऊन जा, कुठलीही तक्रार केली जाणार नाही. कोणाचं आहे? घेऊन जा, तक्रार करत नाही आम्ही. ती दूरवरून माझ्या ज्ञानोबारायांनी पाहिलं. माय, लक्ष द्या ना माझ्याकडे, मी काय सांगत होती तुमच्याकडे, तुमच्या लक्षात येईल. ते लांबून असं पाहिलं, आणि ऐका, वारकऱ्याचा मुलगा असला वारकरी होता ना माय बाप हो, दूरवरून माझ्या ज्ञानोबारायांनी त्या धडानी पाहिलं, आणि ते धड जे होतं ना, ते असं असं हात करत होतं, लटकवलेलं. हात हलवत, थर 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 हात हलवत 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 बिना मस्तकाचं ते हात वर येत होती. ऐका, समोर गेल्याच्या नंतर ते मस्तक वर आलं, आल्या बरोबर आता मात्र माझे ज्ञानोबाराय जवळ आले, आणि ज्ञानोबारायाला त्या बिना मस्तकाच्या धडाने हात जोडली. ज्ञानोबारायांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अरे, काय संस्कारी लेकरू आहे. अरे, वारकऱ्याचं लेकरू दिसतंय बिना मस्तकाचं, परंतु हात जोडतय. माझ्या ज्ञानोबारायांच्या फक्त मनात आलं माय, हे सांगत होते मी तुमच्या समोर.
ज्ञानोबारायांच्या मनात आलं, या जर धडाचं मस्तक माझ्या समोर जर असतं ना तर मी आज याला जिवंत केलं असतं. मनात आले, मनात. आणि कबीरदास महाराजांना बोलायला सुरुवात केली. कबीरा, अरे या धडाचं मस्तक जर असतं ना तर मी आज जिवंत केलं असतं याला. खरंच केलं असतं तुम्ही? हो, केलं असतं. जगाच्या बापाच्या आशीर्वादानं मी केलंच असतं. कबीरा, असल कोणाचं रे? किती गुणवान आहे, किती संस्कारी आहे, मस्तक नाही, प्राण नाहीये, तरी सुद्धा हात माझ्या समोर जोडतय म्हटल्यावर ओरिजिनल वारकऱ्याचं लेकरू आहे, मी जिवंत करेन. कबीरदास महाराजांच्या आता डोळ्याला धारा लागल्या आणि डोळ्याला धारा लागल्या बरोबर व्यंकटराव बाबा आता बोलायला सुरुवात केली. म्हटले हे जे धड आहे ना माझ्या मुलाचे. काय? हे माझ्या मुलाचे? अरे झालं काय? झालेला सर्व वृत्तांत समोर सांगितला आणि समोर सांगितल्या बरोबर आता मात्र त्या ठिकाणी कबीरदास महाराजांनी धावत 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 घरी जावं. आतल्या रूम मध्ये जे मस्तक ठेवलं होतं ते मस्तक घेऊन आले आणि माझ्या ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिलं. माई बाप हो, हातामध्ये दिल्या बरोबर माझ्या ज्ञानोबारायांनी ते मस्तक घेतलं आणि त्या दडावरती ठेवलं. ज्याप्रमाणे झोपेतून एखादं बाळ उठतं त्याप्रमाणे कमालदास महाराज जिवंत झाले. बाळापोटी माया मेल जिता वेळ कैसा बचा बोला 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 कैसा बचा बोला बोला झोपतून लेकरू उठवना तसे कमालदास महाराज जागे झाली. ही ख्याती माझ्या ज्ञानोबारायांचे माय बापो मी तुमच्या समोर मांडलं. फक्त मनात आलं आणि मनात आल्या बरोबर जगानं ते जगाच्या बापानं ते काम पूर्ण केलं. ते माझे ज्ञानोबाराय. इंद्रायण